अकोल्यातील राजकारण तापत असतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. जोपर्यंत निवडणूक कार्यक्रम जाहीर होत नाही तोपर्यंत राजकीय घडामोडींचा हैदोस सुरूच राहील असं आंबेडकर म्हणाले. तर भाजपला आमच्यासोबत यायचं असेल तर त्यांनी आधी RSSचं रजिस्ट्रेशन करावं असा टोला त्यांनी लगावला आहे. अकोल्यात आमच्याकडे 42चा आकडा असल्याचा दावा करत सर्व पक्षांनी आधी आपापल्या आघाड्या कराव्यात आणि नंतर मर्जर करावं असंही त्यांनी स्पष्ट केलं. तर पुढील 5 वर्षांचा कार्यक्रम ठरलेला असून एकत्र येताना इक्वॅलिटीचं तत्त्व स्वीकारणं आवश्यक असल्याचं आंबेडकर म्हणालेत. पक्षाच्या संख्याबळ आणि ताकदीनुसार सत्ता आणि विकास निधीचा वाटा दिला जाईल आणि ज्या दिवशी निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल त्यानंतर अवघ्या 48 तासांत किमान समान कार्यक्रम आणि सत्ता वाटपाचं सूत्र जाहीर केलं जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. जे ठरलं जागा वाटपाचं सत्ता वाटपाचं ते काय ठरलेलं आहे? हे 2 गोष्टी आम्ही असं की एक कटोरा थिअरी आणि एक इक्वॉलिटी म्हणजे बराबरकी थिअरी. म्हटलं आपण एकत्र येणार आहोत त्यांनी इक्वॉलिटीचं प्रिन्सिपल मान्य केलं पाहिजे सगळ्या ह्याच्यामध्ये. ज्याची जेवढी स्ट्रेंथ आहे त्याचा रेशिओ आपण असायला काढू आणि त्या रेशिओप्रमाणे प्रत्येकाला त्याचा पदामध्ये बजेटमध्ये आणि राज्य शासनाकडून येणारा निधी जो आहे त्याच्यामधलं पर्सेंटेज हा त्याचा अधिकार म्हणून राहतो. त्याला कटोरा घेऊन घेण्याची फिरण्याची काहीही गरज नाही. तो लहान पक्ष असेल किंवा मोठा पक्ष असेल त्याला प्रत्येकाला आपला शेअर हे लक्षात येऊ शकतो आहे. आणि म्हणून आम्ही म्हटलं की कटोरा संस्कृती वर्सेस बरोबरची संस्कृती. सर्वसाधारणपणे चर्चाही झाली 5 वर्षामध्ये कोणाकोणाला काय काय मिळू शकतं, पॉसिबिलिटी काय काय आहे याचा असणारा एक चार्ट आम्ही केला होता प्रत्येक वर्षी. आणि येत्या 5 वर्षामध्ये काय काय आहे की 42 जण एकत्र राहिले. तो काही जणांकडे देण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती चर्चाही होता. बाळासाहेब, तुमच्यासोबत जे लोक आहेत त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक आहेत, त्यांच्याबद्दल खूप मोठी संदिग्धता आहे. त्यांनी भाजप तिथे आमच्याबद्दल सुद्धा संदिग्धता आहे त्याच्यामुळे असं हे मी एक राजकारणाचा भाग म्हणून मानतो की विरोधक जे आहे ते नेहमीच कुरघोडी करण्याच्या दृष्टिकोनातून बातम्या सोडत असतात, पुढ्या सोडत असतात. त्याच्यामुळे इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम असं मी त्या ठिकाणी मानतो. काल जी बैठक झाली म्हणजे वेगवेगळ्या पक्षाचे जर असले तर काही बॉन्डिंग वेगळं दिसलं. तर काल जी चर्चा झाली, आज दिवसभरात जी चर्चा झाली, तुम्ही सर्व एकत्र राहाल हे इथपर्यंत लोकांचा मॅन्डेट जो आहे तो आम्ही असं सांगितलं की BJPच्या विरोधातला मॅन्डेट आहे आणि BJPच्या विरोधातला मॅन्डेट असल्यामुळे ही आपली जबाबदारी आहे की आपण तो मॅन्डेटचं रिस्पेक्ट केला पाहिजे, इज्जत ठेवली पाहिजे आणि त्या प्रमाणात आपण असं आपलं राजकीय चारित्र्य जे आहे ते आपण ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे ह्या गोष्टीकडे सगळेच एक मुद्द्यावरती एकत्र आहेत की हे आपण केलं पाहिजे. त्याच्यामुळे मला कुठेही अडचण आहे असं दिसत नाही. राहणार आहे आम्ही असं व्हेरी क्लिअर आहोत की BJPला असं वाटतं की आम्ही त्यांच्याबरोबर यावं
तर त्यांनी ताबडतोब RSSला रजिस्ट्रेशन करून घ्यावं, नाही तर आम्ही त्यांच्या विरोधात. काँग्रेससोबत तुम्ही जाणार होते, त्या चर्चेचा काय झाला सध्या? ते काँग्रेसवर जाण्याच्या चर्चेवर पॉझिटिव्ह आहे ना. आमच्याकडे 42 आहेत. सत्ता म्हणजे स्थापनेचा सत्ता स्थापनेसाठी जो मॅजिक फिगर लागतो तो मॅजिक फिगर आहे ना आमच्याकडे 42चा. काँग्रेसच्या आमदारांचं म्हणणं आहे की कोर्टात तुमचा चेंडू आहे, तुम्ही निर्णय घ्याल ते होणार. हो, म्हणून तुम्ही म्हणाल म्हणून की आम्ही असताना महापौर करू, स्टँडिंग कमिटी करू आणि शहरातल्या लोकांना असताना दिलासा देऊ की जो इल्लिगल टॅक्स वाढ केलेली आहे तिला रद्द करून शासन निर्णयाप्रमाणे जे टॅक्स परमिसेबल आहे तेवढाच लोकांकडून आम्ही वसूल करू.